नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो पेपर सेकंडचा कंटिन्यूटी हा जो टॉपिक चालू केलेला आहे मॅथमॅटिक्सचा, तर त्या कंटिन्यूटी या टॉपिकमधला नेक्स्ट पॉइंट आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर कंटिन्यूटी या टॉपिकमध्ये आपण सुरुवातीला डेफिनेशन ऑफ कंटिन्यूटी आपण बघितलेली आहे आणि त्या डेफिनेशनवरती आधारित काही एक्झाम्पल्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. मग पुन्हा एकदा 1-2 मिनिटांमध्ये आपण रिवाइव्ह करूया की कंटिन्यूटी म्हणजे आपण काय बघितलेलं आहे की एखादं जर फंक्शन जर आपण घेतलं y = f of x, तर या हे फंक्शन x = a या पॉइंटला कंटिन्युअस आहे असं आपण कधी म्हणू शकतो, ज्या वेळेला त्या कंटिन्यूटी म्हणजेच मराठीमध्ये आपण सलगता म्हणतो, सातत्यपणा, त्याच्यामध्ये कुठलाही ब्रेक नसेल, कुठलाही खंड नसेल, कुठलाही गॅप नसेल, कुठलाही होल नसेल, तर त्याला आपण कंटिन्यूटी असं म्हणतो. कंटिन्युअस आहे एखादी लाईन असं आपण म्हणू शकतो. तसंच इथं आहे, तर त्या दिलेल्या फंक्शनचा जर ग्राफ काढला आणि तो जर कंटिन्युअस आला, कोणताही गॅप, कोणताही होल, कोणताही ब्रेक न टाकता, तर ते फंक्शन कंटिन्युअस आहे असं आपण म्हणू शकतो. पण हे झालं ग्राफिकली. मग मॅथमॅटिकली दिलेलं फंक्शन कंटिन्युअस आहे कधी म्हणू शकतो, ज्या वेळेला ते फंक्शन 3 कंडिशन सॅटिस्फाय करेल. पहिली कंडिशन कोणती की हे जे y = f of x फंक्शन आहे ते x = a ला कंटिन्युअस आहे असं कधी म्हणू शकतो, ज्या वेळेला f of a एक्झिस्ट असेल. पहिली कंडिशन कोणती, f of a एक्झिस्ट असेल. त्यानंतर सेकंड कंडिशन कोणती, तर लिमिट ॲज x टेंड्स टू a f of x एक्झिस्ट असेल, तर लिमिट x टेंड्स टू a f of x एक्झिस्ट होत असेल. आणि तिसरी कंडिशन येते की ह्या ज्या दोन्ही व्हॅल्यू आहेत f of a आणि लिमिट x टेंड्स टू a f of x, तर या दोन्ही व्हॅल्यू जर इक्वल आल्या तर आपण म्हणू शकतो हे दिलेलं फंक्शन कसं आहे, कंटिन्युअस आहे ॲट x = a ला. तिन्हीच्या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झालेल्या असल्या पाहिजे. एखादी जरी कंडिशन फेल झाली तर त्या फंक्शनला आपण डिसकंटिन्युअस फंक्शन असं म्हणणार आहोत. मग या डिसकंटिन्युटीचे मागच्या व्हिडिओमध्ये आपण 2 प्रकार बघितलेले आहेत. पहिला प्रकार म्हणजे रिमूव्हेबल डिसकंटिन्युटी आणि सेकंड आपण बघितलेला आहे इरिमूव्हेबल डिसकंटिन्युटी. रिमूव्हेबल कधी, ज्या वेळेला f of a आणि लिमिट x टेंड्स टू a f of x या दोन्ही व्हॅल्यू जर अनइक्वल येतील, तर ती जी डिसकंटिन्युटी आहे ती कसली असणार आहे, रिमूव्हेबल असणार आहे. ती आपल्याला रिमूव्ह करता येईल. त्याचे एक्झाम्पल आपण बघणारच आहोत. आणि दुसरी डिसकंटिन्युटी आहे ती म्हणजे इरिमूव्हेबल. मग इरिमूव्हेबल डिसकंटिन्युटी कधी म्हणणार, ज्या वेळेला त्या फंक्शनचं लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट हे दोन्हीही जर व्हॅल्यू अनइक्वल येत असतील ॲट द पॉइंट x = a, म्हणजेच लिमिट ॲज x टेंड्स टू a प्लस f of x is not equal to limit as x tends to a minus f of x. ह्या दोन व्हॅल्यू जर अनइक्वल आल्या तर त्या फंक्शनला आपण कसली डिसकंटिन्युटी म्हणणार आहोत, इरिमूव्हेबल डिसकंटिन्युटी. ते फंक्शन आपल्याला कंटिन्युअस करता येणार नाही. तर अशा प्रकारे ह्या 3 डेफिनेशन आपण बघितलेल्या आहेत मागच्या व्हिडिओमध्ये. कंटिन्युटी ऑफ द फंक्शन, डिसकंटिन्युटी मध्ये रिमूव्हेबल डिसकंटिन्युटी and second is irremovable discontinuity. मग या 3 डेफिनेशन वरती आधारित एक्झाम्पल्स आपण त्या ठिकाणी बघायला चालू केलेला आहे. तर नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया. एक्झामाइन द कंटिन्युटी ऑफ द फंक्शन ॲट गिवन पॉइंट. हे जे दिलेलं फंक्शन आहे या फंक्शनची कंटिन्युटी एक्झामाइन करायची आहे, चेक करायची आहे, डिस्कस करायची आहे की हे दिलेलं फंक्शन कंटिन्युअस आहे का डिसकंटिन्युअस. कोणत्या पॉइंटला, तर ॲट x = 3 या पॉइंटला या फंक्शनची कंटिन्युटी डिस्कस करायची आहे. फंक्शन कसं डिफाइन केले बघूया. तर f of x = 2 व्हॅल्यू दिलेली आहेत. पहिली व्हॅल्यू दिली x² - 9 x - 3. कधी, ज्यावेळेला x is not equal to 3 असेल त्यावेळेला. आणि ज्यावेळेला x = 3 येते त्यावेळेला f of x ची व्हॅल्यू काय येते, 8 येते. तर अशा प्रकारे हे डिफाइन केलेल्या फंक्शनची कंटिन्युटी ॲट x = 3 आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायची आहे, एक्झामाइन करायची आहे. ठीक आहे. मग आता दिलेल्या कंडिशन वरून 2 इंटरवल दिलेले आहेत, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 व्हॅल्यू काढाव्या लागणार आहेत. काढूया 1 बाय 1. फर्स्ट ऑफ ऑल सोल्युशन मध्ये ॲट x = 3 f of x ॲट x = 3 f of x काय डिफाइन केलेलं आहे, 8 डिफाइन केलेला आहे. डेफिनेशन नुसार आपल्याला पहिली व्हॅल्यू काढावी लागते f of a ची. a म्हणजे इथे 3 दिलेला आहे. therefore we can find f of 3.
एफ ऑफ 3 कशावरून काढणार? एफ ऑफ एक्स वरून. एफ ऑफ एक्स मध्ये ज्या ज्या ठिकाणी एक्स असणार आहे त्या त्या ठिकाणी आपण 3 पुट करणार आहे. मग काय आहे? एफ ऑफ एक्स फंक्शन 8 आहे. याच्यामध्ये व्हेरिएबल एक्सच नाही की ज्या ठिकाणी आपण 3 ठेवू शकतो. कॉन्स्टंट टर्म आहे, त्याची व्हॅल्यू आहे तशीच राहणार आहे. देयरफॉर एफ ऑफ 3 इज इक्वल टू 8. दिस इज इक्वेशन नंबर 1. Next, at x is not equal to 3, we can find at x is not equal to 3, we can find limit as x tends to 3 f of x. का बरं? तर x tends to 3 याचा अर्थ काय सांगितलंय तुम्हाला? तर x आणि 3 यांच्यातला डिफरन्स हा अगदी लहानातला, बट x is not equal to 3. मग x is not equal to 3 चे जे फंक्शन असणार आहे ते या ठिकाणी आपण पुट करणार आहोत. दिलेल्या डेफिनेशन मध्ये x is not equal to 3 ला फंक्शन कोणता आहे? x square minus 9 upon x minus 3. Therefore it is equal to limit as x tends to 3 of the function x square minus 9 upon x minus 3. आणि थोडक्यात आता या फंक्शनचं लिमिट आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. फंक्शन जर बघितलं तर अल्जेब्राइक आहे. अल्जेब्राइकचे 4 मेथड झाले. पहिली झालेली डायरेक्ट मेथड. बघा डायरेक्ट मेथड ऑपरेट करून x tends to 3, 3 minus 3 0. x tends to 3, 3 चा स्क्वेअर 9, 9 minus 9 0. That is 0 by 0 इनडिटर्मिनेट फॉर्म येतो. म्हणजेच या फंक्शनचं लिमिट आपण डायरेक्ट मेथडने काढू शकत नाही. मग सेकंड मेथड आपण कोणती वापरणार? फॉर्म्युला मेथड मध्ये कन्वर्ट करता येते का? येते करता. करूया फॉर्म्युला मेथड मध्ये कन्वर्ट. Therefore it is equal to limit as x tends to 3 x square minus 9 कुणाचा स्क्वेअर आहे? 3 चा स्क्वेअर अपॉन x minus 3. आणि हे फॉर्म्युला फॉर्म मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. आठवते का? बघा limit as x tends to a x raised to n minus a raised to n upon x minus a फॉर्म मध्ये कन्वर्ट झाले. मग त्याचा रिझल्ट काय आहे? n into a raised to n minus 1. मग त्यानुसार इथे n म्हणजे कोण आहे? 2 आहे आणि a म्हणजे कोण आहे? 3 आहे. Therefore it is equal to 2 into 3 raised to 2 minus 1. n into a raised to n minus 1. 2 minus 1 1, 3 raised to 1 3. Therefore it is equal to 2 into 3, that is equal to 6. This is equation number 2. This is equation number 1 and this is equation number 2. आता मला सांगा इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 ची जी राइट हँड साइड आहे ती इक्वल आहे का? नाहीये. इथं 8 व्हॅल्यू आहे आणि इथं 6 व्हॅल्यू आहे. मग राइट हँड इक्वल नाही म्हणजे लेफ्ट हँड सुद्धा इक्वल नाही. खाली आपण लिहिणार therefore from equation 1 and 2 LHS is not equal to RHS and therefore f of 3 is not equal to limit as x tends to 3 f of x. मग आता हे दोन्ही व्हॅल्यू इक्वल नाहीत. एक्झिस्ट झालेले आहेत. पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली, दुसरी कंडिशन सॅटिस्फाय झाली डेफिनेशन नुसार, पण तिसरी कंडिशन सॅटिस्फाय झालेली नाही. म्हणजेच हे फंक्शन काय येतंय? डिसकंटिन्युअस फंक्शन येते. तिन्हीच्या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर फंक्शन कंटिन्युअस येणार आहे. एक जरी फेल झाली तर डिसकंटिन्युअस येणार आहे. म्हणजे हे फंक्शन काय आहे? ॲट x इज इक्वल टू 3 ला डिसकंटिन्युअस फंक्शन आहे. अशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल या ठिकाणी सोडू शकतो. यालाच पुढे आपण काय करू शकतो? हा प्रश्न वाढवू शकतो. 4 मार्कासाठी करू शकतो. कसा करता येईल? तर स्ट्रेट फॉरवर्ड सुरुवातीला असंच असणार आहे की एक्झामाइन द कंटिन्यूटी ऑफ द फंक्शन ॲट गिवन पॉइंट आणि पुढे असणार आहे whether it is removable discontinuous then redefine it for continuity. काय सांगितलं की जर हे फंक्शन रिमूवेबल डिसकंटिन्युअस जर आलं तर ते रिडिफाइन करा. रिडिफाइन म्हणजे पुन्हा डिफाइन करा. कशासाठी? तर ते फंक्शन कंटिन्युअस होईल अशा प्रकारे ते रिडिफाइन करायचं आहे. मग आता ह्या कंडिशन वरून तुमच्या लक्षात आलं असेल की ही जी डिसकंटिन्युटी आहे कसली आहे? रिमूवेबल आहे का इरिमूवेबल आहे? तर ही रिमूवेबल डिसकंटिन्युटी आहे. f of a is not equal to limit x tends to a f of x. म्हणजे ही रिमूवेबल आहे. मग आता ही रिमूव्ह करता येते. कशी करता येईल? f of 3 ची व्हॅल्यू बदलणार का लिमिट x tends to 3 f of x बदलणार? तर हे फंक्शन आहे. फंक्शनचं लिमिट आपल्याला बदलता येणार नाही. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू ही जी f of 3 ची कॉन्स्टंट आहे ही बदलू शकतो आपण. f of 3 ची व्हॅल्यू त्यांनी किती दिलेली आहे? 8 दिलेली आहे. मग या 8 च्या ठिकाणी जर मी 6 लिहिलं आणि आता मला सांगा हे फंक्शन जे आता मी डिफाइन केलेलं आहे हे फंक्शन कसलं येणार आहे?
कंटिन्युअस येणार आहे. बरोबर आहे. हे जर आता चेक केलं तर या ठिकाणी इक्वेशन नंबर 1 मध्ये इथं 6 येणार आहे. हे इक्वेशन नंबर 2 मध्ये 6 आलेलं आहे. म्हणजे फ्रॉम इक्वेशन 1 and 2 LHS equal to RHS. Therefore this function is continuous at x is equal to 3. At x is equal to 3. म्हणजेच 4 मार्कासाठीचा जो प्रश्न आहे तो पुढे कंटिन्यू करताना कसं लिहिणार आपण उत्तर, आपल्याला काय करायचं आहे, हे आहे तसं सोडवायचं आहे. इथं आपण लिहिणार की therefore the given function is discontinuous at x is equal to 3. By definition this function is removable discontinuous at x is equal to 3, and we redefine the function for continuity as f of x is equal to x square minus 9 upon x minus 3 for x is not equal to 3 and it is equal to 6. 8 त्यांनी दिलेलं होतं त्याच्याऐवजी आपण 6 केलं. 6 for x is equal to 3 at x is equal to 3 is continuous at x is equal to 3. अशा प्रकारे आपण हे 4 मार्काचं सोडवू शकतो. 3 मार्काचं सोडवलेलंच आहे. पुढे 1 मार्कासाठी आपण हे कंटिन्यू करू शकतो. लक्षात आलंय? 3 मार्कासाठी विचारू द्या, 4 मार्कासाठी विचारू द्या, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया. f of x is equal to x cube minus 2x plus 1 for x is less than or equal to 2 and it is equal to 2x minus 3x minus 2 for x is greater than 2 and discuss the continuity of this given function at x is equal to 2. तर या दिलेल्या फंक्शनची कंटिन्यूटी आपल्याला x is equal to 2 या ठिकाणी डिस्कस करायची आहे. दिलेलं फंक्शन जर बघितलं तर त्याच्यामध्ये इंटरवल फॉर्म दिलेला आहे लेस दॅन, ग्रेटर दॅन अँड इक्वल टू. म्हणजे या ठिकाणी आपल्याला नॉट इक्वल, इक्वल इंटरवल दिलेला नाही तर लेस दॅन, ग्रेटर दॅन इंटरवल दिलेला आहे. त्यामुळे या फंक्शनची कंटिन्यूटी डिस्कस करताना आपल्याला या ठिकाणी 3 व्हॅल्यू काढावे लागणार आहेत. कोणत्या कोणत्या? तर ॲट x इज इक्वल टू 2 ची, ॲट x इज लेस दॅन 2 ची अँड ॲट x इज ग्रेटर दॅन 2 ची. अशा 3 व्हॅल्यू या ठिकाणी काढावे लागणार आहे. ॲट x इज इक्वल टू 2 म्हणजे कोणती? तर f ऑफ 2. ॲट x इज ग्रेटर दॅन 2 म्हटल्यानंतर कोणती येणार आहे? राईट हँड लिमिट म्हणजेच लिमिट ॲज x टेंड्स टू 2 प्लस f ऑफ x. आणि ॲट x इज लेस दॅन 2 म्हणजे कोणती व्हॅल्यू काढायला लागणार आहे? लेफ्ट हँड लिमिट म्हणजेच लिमिट x टेंड्स टू 2 मायनस f ऑफ x आपल्याला व्हॅल्यू या ठिकाणी काढावी लागणार आहे. बघूया ह्या तिन्ही व्हॅल्यू इक्वल येतात का अनइक्वल येतात? ठीक आहे. तर सोल्युशन साठी at x is equal to 2 f of x is equal to at x is equal to 2. बघा बरं कोणत्या इंटरवल मध्ये x is equal to 2 आहे? हे काय आहे इंटरवल? x is greater than 2 आहे. इथे आहे x is less than or equal to 2 म्हणजे या इंटरवल मध्ये इक्वल टू 2 व्हॅल्यू आहे x ची. म्हणजेच at x is equal to 2 आपण फंक्शन f of x कोणतं घेणार? पहिलं फंक्शन घेणार. कोणतं? तर x क्यूब मायनस 2x प्लस 1. येते लक्षात सगळ्यांच्या? x इज इक्वल टू 2 या इंटरवल मध्ये आहे लेस दॅन ऑर इक्वल टू 2 म्हणजे x ची व्हॅल्यू 2 या ठिकाणी आहे. फंक्शन डिफाइन केले x क्यूब मायनस 2x प्लस 1. आपल्याला काढायचं आहे f ऑफ a म्हणजेच f ऑफ 2 काढायचं आहे. मग फंक्शन मध्ये ज्या ज्या ठिकाणी x असणार आहे त्या त्या ठिकाणी 2 पुट करायचं. कुठे आहे x? या ठिकाणी आहे. करूया 2 पुट 2 रेस टू 3 minus 2 into 2 plus 1. Therefore it is equal to 2 चा cube 8 minus 4 plus 1 which is equal to 8 plus 1 9. 9 minus 4 5. This is equation number 1. f of 2 ची व्हॅल्यू किती मिळाली? 5 मिळाली. ठीक आहे. नेक्स्ट at x is less than 2. लेस दॅन 2. लेस दॅन 2 म्हणजे काय करतो आपण? तर लिमिट ॲज x टेंड्स टू 2 मायनस f ऑफ x म्हणजे x ची व्हॅल्यू 2 पेक्षा लहान म्हणजेच 2 मायनस. मग 2 x ची व्हॅल्यू 2 पेक्षा लहान कुठला इंटरवल सांगतोय? पहिला सांगतोय. इथे x ची व्हॅल्यू 2 पेक्षा मोठी आहे. x इज ग्रेटर दॅन 2. इथे x ची व्हॅल्यू 2 पेक्षा मोठी आहे. इथे x ची व्हॅल्यू 2 आणि 2 पेक्षा लहान आहे. म्हणजे लेस दॅन 2 म्हटल्यानंतर आपण हा इंटरवल घेणार. ह्याच्या वेळेला फंक्शन जे आहे ते या ठिकाणी पुट करणार. therefore it is equal to limit as x tends to 2. आता इथे 2 plus 2 मायनस लिहायची गरज नाही. आपण फंक्शन पुट करणार आहोत त्या इंटरवलचं. ऑफ द फंक्शन x क्यूब मायनस 2x प्लस 1. करूया ऑपरेट. अल्जेब्राइक फंक्शन आहे. डायरेक्ट मेथडने उत्तर आपल्याला मिळते. therefore it is equal to 2 raised to 3 minus 2 into 2 plus 1. सेम येणार आहे. it is equal to 5. This is equation number 2. ठीक आहे.
आता नेक्स्ट ॲट x इज ग्रेटर दॅन 2, x ची व्हॅल्यू 2 पेक्षा मोठी, म्हणजेच आपण फाइंड आउट करणार लिमिट ॲज x टेन्स टू 2 प्लस f ऑफ x. लिमिट ॲज x टेन्स टू 2 प्लस f ऑफ x. मग 2 प्लस म्हणजे 2 पेक्षा मोठी, कुणाची व्हॅल्यू x ची, मग कुठला इंटरवल सांगतोय हा 2 नंबरचा. मग त्यावेळेला f ऑफ x काय डिफाइन केलंय 3x - 2. therefore it is equal to limit as x tends to 2 of the function 3x - 2. अल्जेब्राइक डायरेक्ट मेथड ने उत्तर निघतंय. it is equal to 3 into 2 minus 2 which is equal to 6 minus 2, it is equal to 4. this is equation number 3. मग आता बघा चेक करून इक्वेशन 1, 2 आणि 3 तिन्हीच्या तिन्ही व्हॅल्यू इक्वल आलेत का, नाही आलेल्या. एक व्हॅल्यू अनइक्वल आलेली आहे, दोन सारखे आलेत, एक वेगळी आलेली आहे. मग दिलेल्या कंडिशन नुसार, डेफिनेशन नुसार हे फंक्शन कंटिन्यूअस येणार आहे का डिसकंटिन्यूअस येणार आहे, तर डिसकंटिन्यूअस येणार आहे, कारण तिन्हीच्या तिन्ही व्हॅल्यू इक्वल आलेल्या नाहीत. मग ही जर 5 आली असती तर हे फंक्शन कंटिन्यूअस असतं. आता हे फंक्शन दिलेलं कसलं आलेलं आहे, डिसकंटिन्यूअस आले. मग खाली आपण सोल्युशन मध्ये लिहिणार फ्रॉम इक्वेशन 1 to 3 f of 2 is not equal to limit x tends to 2 plus f of x is not equal to limit x tends to 2 minus f of x. therefore the given function is discontinuous at x is equal to 2. अशा प्रकारे हे आपण उत्तर लिहू शकतो. आता हे 4 मार्कासाठी जर विचारायचं झालं तर कसं असणार आहे की whether it is removable discontinuous then redefine the function for continuity. मग आता ही जी डिसकंटिन्यूटी आली ही कसली आली बघा बरं डेफिनेशन नुसार, रिमूवेबल आहे का इररिमूवेबल, कोणत्या व्हॅल्यू अनइक्वल आलेल्या आहेत, तर लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट हे अनइक्वल आलेलं आहे. त्यामुळे ही जी डिसकंटिन्यूटी आहे ही कसली आहे, इररिमूवेबल डिसकंटिन्यूटी आहे. इररिमूवेबल म्हणजे ही डिसकंटिन्यूटी आपल्याला रिमूव्ह करता येणार नाही, हे रिडिफाइन करता येत नाही. अशा प्रकारे आपण तिथं स्टेटमेंट लिहू शकतो की the given function is irremovable discontinuous so we cannot redefine the function for continuity. असं आपण ते 1 मार्कासाठी सोल्युशन त्या ठिकाणी देऊ शकतो. येते लक्षात सगळ्यांच्या, ठीक आहे.